घरल्यांनी पण ना आपल्या डोक्याला मोकार ताप केलाय बरं का. म्हणले कसली लाडकी बहिणीची केवायसी करायची. म्हणलं चला मग. नमस्कार मंडळी सगळ्यांना, जय श्रीराम. तुम्ही जात असाल गाडीवर दूध घालाय, मी डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन दूध घालाय गेलतो. सकाळ सकाळी गेलो पाटलांचा हानाच होते वाफ मस्त पैकी रोप टाकायला. वाफ टाकल्यानं लगेच बावकीच्या दारात म्हणलं पाऊल टाकावं, कारण आपली गाडी काय 2 जण माणसं बसत नाही. मामी आणि मम्मी न्यायचे होते. मग मस्त पैकी इकडे आलो यांना म्हणलं आवरा पटापटा लगेच श्रीगोंद्याला जाऊन येऊ. बावकीची गाडी आणली ती म्हणलं गुलाब भैया नाराज होते म्हणून 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं का 100चं टाकलं. एवढी गर्दी बघितल्या म्हणलं आपला तर नंबर काय लागणार नाही, आपण येऊ उद्या. पण शनी चौकामध्ये लोकसेवा कॉम्प्युटर इथं रोहित कंस यांचं नाम दुकान आहे मस्त पैकी. इथं गर्दी पण नसतील, लोकांनाच न करायचं असलं लगेच या. दाजींना पण ना मुलगा झालाय म्हणून मग भेटायचं जावं म्हणलं. केळी वगैरे आणि सफरचंद घेतला मम्मीने मामीने. मग लगेच 90 मिनिटात गेलो आणि इकडे हॉस्पिटलच्या बाहेर गेलो. आमचे मित्र आले, त्यांचे काही 400 नंबर पेटावायचे. आपली गाडी गेली ते घेऊन. दोन्ही गाड्या गुलाब पाहिजे त्यांना. मग त्यांच्या युनिकॉनची चावी द्यावं म्हणलं, आपले स्प्लेंडर पदरात पाडावा. त्यांचा होता पेपर, त्यांना म्हणलं 2-3 विषय बॅक लागते. ती म्हणले असं नको बोलू का. तिथं आवरलं डायरेक्ट 0 मिनिटात इकडे सावत भाऊच्या दुकानामध्ये आलो. मम्मीच्या फोनला ना ग्लास टाकायचे होते, कारण आपल्या भाषेने पण जॅम करून टाकलं होतं. गुलाबबाई यांच्या घरी जाऊन यावं म्हणलं, कारण त्यांच्या आजींचं ना डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, मग भेटायचं होतं. इकडे काकींनी पण आपल्याला आहे ना मस्त पैकी ना पाणी पाजलं बरं का. म्हणलं पाण्यात काम चलत नाही, इकडे 90 आणा. मग काय गरम गरम 90 घेतली. नाना पण निवांत बसले. त्यांनी जयंत भाईंना म्हणलं पेचा कशा. जयंत भाई म्हणले आम्ही नाही पेत. आता केवायसी म्हणलं करू उद्या. मम्मीला म्हणलं चल घरचे काम आपलं घास बीस कापायचं, गायांचा चकण्या मिठा भरतं. आणि ट्रॅक्टरचं पण ना उलसक ना कुलंट संपलं होतं बरं का. मग पाणी नुसतं टाकून जमत नाही, कुलंट पण वाचावं लागतं. क्वालिटी मध्ये ना कुलंट वतलं. तुमच्या भाऊला पण ना मोकार बाडे लागतात बरं का. इकडे रजपूत पाटलांचा आणि आमच्या ना अण्णांचा पण रोटर हाणाच होता. 0 मिनिटात गेलो बरं का. इकडे कॉमेडीचा ना वावर यांचं होतं. आता ह्या दुहेरी रोटर हाणाच होतं बरं का. चांगलं ना मस्त पैकी बुकटा करून टाकला बाजरीचा. कोणाला रोटर हाणा असेल तर ना लगेच कॉन्टॅक्ट करून टाका. 0 मिनिटात येऊ, फक्त डिझेल पुरतं पैसे द्या आणि बाकीचं पैसे लगेच रोख देऊन टाका. रजपूत पाटलांचा मारला. इकडे योगेश रजपूत यांचं पण ना रोटर मारायचं होतं. ते म्हणलं या 0 मिनिटात म्हणलं आलोच. आणि मस्त पैकी यांचं रान काकरेपाडी मारल्यामुळे ना लय मऊ निघालं बरं का. ट्रॅक्टरला पण ना मोकार बाडेत होते. म्हणलं मग डिझेल पाणी घेऊन येऊ आपलं संध्याकाळचं. सकाळ लगेच ट्रॅक्टर जाता येतो. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा ते म्हणतात ना, ते खरं राहावं. एवढ्या थंडीमध्ये मित्र थोबाड बांधून आलाय माझ्यासोबत. चला मग तुम्ही व्हिडिओ आवडच लाईक आणि फॉलो करा विसरू नका. भेटू उद्याच्या भागात.